महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। महिन्याभरात महामंडळाचं वाटप होणार। भाजप 48, शिवसेना 29 तर राष्ट्रवादीला 23% जागांचा फॉर्म्युला। तर जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या फडणवीसांच्या सूचना। मोदी भारताबाहेर देशाची प्रतिष्ठा जपतायत, त्यावर राजकीय आरोप करायचे नसतात। शरद पवारांकडून पंतप्रधानांची पाठराखण। विधान परिषद निवडणुकीबाबत वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं। बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। पेपर फोडणाऱ्यांना फाशी किंवा अजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे। शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा। औषध विक्रेता संघटनांकडून बंदची हाक। सर्वच औषध विक्रेते आंदोलनात होणार सहभागी। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी। राज्यातल्या अनेक भागात इंधन टंचाईमुळे वाहन चालक त्रस्त। डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। खरीप पूर्व मशागतीची कामं खोळंबली। पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार। तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली। तुकाराम मुंढेंवर नरहरी झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची नवी जबाबदारी। रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसर गावठी बॉम्बच्या स्फोटानं हादरला। लाकडं गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेनं हात लावताच बॉम्बचा स्फोट। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून नरेंद्र मोदींचे स्वागत। पंतप्रधान मोदींसोबतचा खास सेल्फी आणि व्हिडिओ मेलोनी यांनी केला पोस्ट। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे इथं गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपशावरून तणाव निर्माण झालाय। वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांवर माफियांच्या गुंडांकडून दगडफेक करण्यात आली असा आरोप आहे। या घटनेमध्ये काही ग्रामस्थ जखमी झालेले असून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। अवैध वाळू उपशाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी नदी पात्रातच ठिय्या आंदोलन केलं। पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले। या ठिकाणी वाळू निलाव नसतानाही अनधिकृतपणे रस्त्याचं काम चालू आहे। इथून ठराविक ठिकाणाहून बिगर रॉयल्टीचं मुरुम आणि पोयट्याचं उत्खनन चालू आहे। ते इथं नदीमध्ये रस्ता बनवण्याचं काम चालू आहे। पलीकडून वांजरगाव हद्द आहे, त्या हद्दीतून सुद्धा अनधिकृतपणे पोयट्याचं उत्खनन चालू असून अनधिकृतपणे इथं रस्ता बनवण्याचं काम चालू आहे। त्यामध्ये काही शेतकऱ्यांचं शेतीचं पण नुकसान होत आहे। आणि ज्यावेळेस हे होत असताना बघितलं ग्रामस्थांनी, त्यावेळेस तिथं गेल्यानंतर त्या लोकांनी ग्रामस्थांवरती दगडफेक केली। सुरुवातीला महिलांना पण त्यांनी दगड आणलीत। आम्ही 1 महिन्यापासून त्यांना सांगतो वाळू उचलायची नाही म्हणून। आता इथं त्यांनी गंगातून रस्ता चालू केलेला आहे। मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आलो, महिला मुलं हे सगळे, आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं हे काम तुम्ही बंद करा। तर त्यांनी आम्हाला नाही म्हणे, आम्हाला धमकी दिली त्यांना, आम्ही असं करू तसं करू, गाव पेटू हे करू। मग त्यांनी दगडफेक केली। मग आता याचं कोणी हे करायचं? मग आता आम्हाला ही वाळू जर नसली तर पाणी नसणार आहे आम्हाला। आणि सगळ्यांकडे थोडी थोडी शेती आहे, मजूर आहे, मग त्याच्यावरच आमचं जीवन आहे। वाळू गेली तर पाणी संपन आणि आमचं जीवन संपन। वर्ध्यामध्ये वाढतं तापमान आणि इंधन दरवाढ यामुळे ऑटो चालक दुहेरी संकटात सापडलाय। इंधनाचे वाढते दर आणि प्रवाशांची घटलेली संख्या यामुळे दिवसाचा खर्च भागवणं सुद्धा कठीण झालंय असं चालक सांगतो। विशेषतः दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे प्रवासी बाहेर पडत नसल्याने ऑटो चालकांच्या कमाईवर मोठा परिणाम होतोय। दिवसभर मेहनत करूनही अपेक्षित मजुरीच मिळत नाही, त्यामुळे ऑटो चालकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। वर्ध्यामध्ये तापमानवाढी सोबतच पेट्रोल डिझेलचे जे दर वाढले, त्यामुळे ऑटो चालक जे आहेत ते संकटात सापडल्याची स्थिती वर्ध्यात निर्माण झालेली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत। दादा, काय सांगाल? उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि पेट्रोल डिझेल सुद्धा वाढलेलं आहे। उष्णता वाढल्यामुळे आमच्या धंद्यावर लई बेकार परिणाम होऊन राहिला, कारण की लोक घरून निघून नाही राहिले आणि पेट्रोल डिझेल वाढल्यानंतर आमच्या धंद्याचे जे वाट लावलेली आहे गव्हर्नमेंटनं,
ते काही सांगता येत नाही. आमच्या परिवार याचा लई दुस्त परिणाम होऊन राहिला आणि गव्हर्नमेंटनं आमच्यासाठी काहीतरी गरीब ऑटो चालकासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे आणि काहीतरी सोचायला पाहिजे की गरीब ऑटो चालकाचा गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मनी कसं व्यवसाय करायचा. नक्कीच पेट्रोल दर वाढलेला आहे आणि त्यासोबतच उष्णतामान जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे. अगोदर सुरुवातीला आता वर्धा जिल्ह्यामध्ये सूर्य आग उगवत आहे, त्याचाच परिणाम आमच्या धंद्यावर बसला. परंतु आता जे पेट्रोल वाढ झाली, सुरुवातीला 3 रुपये वाढले आणि रात्री छानशी पैसे वाढले. त्याचा परिणाम आम्हाला खिशातमध्ये जास्त फरक पडून राहिला व्यवसायावर आमच्यावाल्या डिझेल पेट्रोलमुळं. उन्हाचा काय परिणाम झाला आहे? उन्हामुळे लोक घराच्या बाहेर निघत नाही. सकाळी 7 ते 11 पर्यंत आमचं ट्रॅफिक राहते, त्यानंतर 6 वाजेपर्यंत आम्ही निव्वळ बसून राहतो. 6च्या नंतर आमचा व्यवसाय थोडा बहुत चालू राहते, बाकी मग काहीच नाही. दुपारी निव्वळ बसाचं काम, पॅसेंजरची वाट पाहत बसतो आम्ही इथे चौकामध्ये. पूर्वी दिवसाला किती कमवायचे ना आता किती कमवायचे? सुरुवातीला आम्ही 700-800 रुपये कमवत होतो, पण आता पेट्रोल वाढलं आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे आता 200 ते 300 रुपयावर आम्ही समाधानी आहोत. नक्कीच पेट्रोल डिझेल दरवाढ आणि त्यातही उष्णतामान याच्यामुळे जो फटका जो आहे तो ऑटो चालकांना चांगलाच बसत असल्याचं एकंदरीत दिसून येतं. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. जळगाव पेट्रोल डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. जळगावामधली बातमी. नशिराबाद इथल्या पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनधारक आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. खरीप हंगाम तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि रोटावेटर तसंच इतर शेतीची अवजारं चालवण्याकरता मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करता गर्दी केली. अनेक शेतकरी कॅन, ड्रम, विविध साठवणुकीची साधनं घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले आणि रांगेत उभे राहिल्याचं बघायला मिळालं. तुटवड्याच्या अफवेनंतर आज सकाळपासूनच जर आपण बघतोय तर जळगावच्या या नशिराबादच्या पेट्रोल पंपवरती मोठ्या प्रमाणात शेतकरी असेल, वाहनधारकाच्या मोठ्या रांगा लागण्याची आपल्याला दिसत आहे. मोठा गोंधळ या ठिकाणी उडाल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरीकडचा जर विचार केला तर गेल्या 2 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या या टंचाईमुळे आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे असतील, शेतकरी वर्गाचे असतील, मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. त्याचमुळे आज सकाळपासूनचा विचार केला तर या ठिकाणी वाहनधारक देखील मोठ्या प्रमाणात आपल्या गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत. दुसरीकडचा जर विचार केला तर शेतकरी वर्गाच्या माध्यमातून शेतीचे जे कामं सुरू झालेले मशागतीच्या कामांसाठी लागणारं जे डिझेल असेल, पेट्रोल असेल, यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी नशिराबादच्या या पेट्रोल पंपावरती होताना दिसते आहे. हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलची साठा या ठिकाणी उपलब्ध असलं तरी मात्र येत्या 2 ते 3 तासांमध्ये डिझेल पेट्रोल आल्यानंतर या ठिकाणी पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवतो आहे. त्याचमुळे आज सकाळपासूनच या ठिकाणी लांबच लांब रांगा या नशिराबादच्या पेट्रोल पंपावरती मोठ्या कॅन असतील, ड्रम घेऊन येतानाचे शेतकरी असतील, नागरिक असतील, यांच्या वतीने या ठिकाणी दिसत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव. पवार हे आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत. माझ्या मतदारसंघातील एका महत्त्वाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता पुण्याच्या सिंचन भवन इथं मी पोहोचलो आहे. मी नाराज नाही, पण पक्ष अनेक मुद्द्यांवर लढा देण्यास पुढे येत नाही. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्ष आक्रमक होत नाही, रस्त्यावर उतरत नाही असं मला वाटतं, असं रोहित पवारनं म्हटलेलं आहे. या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे. रोहित पवार आजच्या बैठकीला जाणार नाही आहेत आणि या बैठकीला जाणार नाही आहेत याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की मी काही नाराज नाही आहे. प्रश्न सोडवण्यासाठी पुण्याच्या सिंचन भवन इथं मी पोहोचलो आहे. प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातल्या एका महत्त्वाच्या पाण्याचा विषय आहे. पण पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलंय की मी नाराज नाही आहे, पण पक्ष अनेक मुद्द्यांवर लढा द्यायला पुढे येत नाही. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्ष आक्रमक होत नाही, रस्त्यावर उतरत नाही असं मला वाटतं, असं रोहित पवार म्हणतायत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, मी नाराज नाही असं म्हणतानाच त्यांनी आपल्याच पक्षातल्या काही गोष्टींवर बोट ठेवलंय, त्याच्याविषयी काय अधिक सांगाल?
गेले काही दिवस आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला एकच चेहरा हा सातत्यानं प्रत्येक प्रश्नावर आपल्याला आक्रमक होताना दिसतोय, प्रत्येक ठिकाणी पोहोचताना दिसतोय, तो म्हणजे आमदार रोहित पवार. आमदार रोहित पवार यांनी अगदी अजित पवारांच्या अपघाती निधनापासून जो वेग धरलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा, कुठलाही सामाजिक नवीन प्रश्न निर्माण झाला की त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष जाऊन भेट देत असतात. हे करत असताना पक्षातले इतर लोक मात्र कुठेही असे आंदोलन करताना किंवा रस्त्यावर उतरताना, घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देताना दिसत नाही. आणि त्यातून ही कुठेतरी नाराजी थोडीशी त्यांनी व्यक्त केलेली आहे की पक्ष जो आहे तो अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर ज्या पद्धतीने आक्रमक होणं अपेक्षित आहे तसा होताना दिसत नाही. आणि मी काही नाराज नाहीये. माझं बैठकीला न येण्याचं कारण असं आहे की माझ्या मतदारसंघात काल रात्री सिंचनाचा एक खूप महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून मी आज पुण्याच्या सिंचन भवनला आलेलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे बोलत असताना त्यांनी कुठे ना कुठे पक्षाला जे वर्तन अपेक्षित आहे ते पक्षाच्या वतीनं होत नसल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. नक्की, धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल. मनमाडच्या सटाणे परिसरामध्ये अज्ञाताकडून एका एकरावरील टोमॅटो पीक उपटून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामध्ये ठिबक सिंचनासह शेतीकरता वापरण्यात येणाऱ्या साहित्याचीही मोडतोड करण्यात आली आहे. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. भाऊबंदकीतील वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी माकुने यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. माझे 1 एकर टमाट्याचं नुकसान झालेलं आहे. कोणीतरी आमच्या भावकीतून, दुश्मनीतून आमची टमाटे रात्रीतून उपटून फेकले, काही तोडून टाकले आणि ठिबक वगैरे सगळं दगड टाकून फोडून टाकले. आणि किती महिन्याने तयार होणार? आमचे 25 ते 30 दिवसात तयार होणार होता माल. आणि आमचे जवळजवळ म्हणजे 7-8-10 लाखाचं नुकसान झालं. खर्च आमचा 4-5 लाख रुपये झाला आजपर्यंत. औषधं, पाणी, रोपं, ठिबक वगैरे, फिल्टर ते सगळं तोडून ताडून टाकलं रात्री.